जय शिवराय मित्रांनो, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित असलेला छावा या चित्रपटाचा टीजर सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घालत आहे आणि हा टीजर जसा आलाय तसा या चित्रपटाबद्दल खूप जास्त चर्चा होऊ लागले आणि या चित्रपटाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर आहेत. म्हणजे साहजिकच एक मराठी माणूस आहे, त्याच्यामुळे जास्त अपेक्षा असतील की हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे येईल आणि खूप मोठी स्टारकास्ट घेऊन हा चित्रपट केला जातोय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये विकी कौशल दिसतोय. त्याच्यानंतर रश्मिका मंदाना हिचं नाव देखील आहे. आता तिचा रोल ह्या टीजर मध्ये तर दिसत नाहीये, परंतु बहुधा येसुबाईंच्या भूमिकेमध्ये रश्मिका मंदाना आपल्याला दिसू शकते आणि त्याचबरोबर औरंग्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला अक्षय खन्ना दिसतोय आणि खूप जबरदस्त टीजर आहे. खूप चांगल्या प्रकारे टीजर बनवण्यात आला आहे आणि असाच चित्रपट जर राहिला तर हा चित्रपट संपूर्ण देशामध्ये धुमाकूळ घालेल याच्याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका नाही आहे. आता टीजरचा विचार करायचा झाला तर खूप जबरदस्त टीजर होता आणि पहिलीच संभाजी महाराजांची एंट्री आहे. दरवाजा तोडून छत्रपती संभाजी महाराज बाहेर येतात आणि हातामध्ये मोठा लाकडाचा तुकडा दिसतोय आणि तो घेऊन ते शत्रूवरती तुटून पडतायत. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये आतापर्यंत जी कमी जाणवायची की आतापर्यंतच्या चित्रपटामध्ये जी शस्त्र वापरली गेली ती मुघली प्रकारासारखी शस्त्र ती वापरली गेली, परंतु यावेळी या चित्रपटामध्ये प्रॉपर मराठा शस्त्र आपल्याला इथं वापरलेली बघायला मिळत आहेत. त्यामध्ये धोप तलवार असेल किंवा दांडपट्टा असेल. धोप तलवार ही आपल्या सर्व मावळ्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी डेव्हलप केलेली तलवार होती, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे हाताला कव्हर करण्यासाठी या बाजूने एक लोखंडी बाजू असते जेणेकरून तिथे वार झाला तर हातावरती तो वार लागू नये आणि ती धोप तलवार यावेळी आपल्या चित्रपटावर बघायला मिळते. त्याचबरोबर दांडपट्टा हे एक प्रमुख शस्त्र होतं आपला मराठा शस्त्रांमध्ये आणि ते दांडपट्टा ह्यापूर्वी वापरला गेलाय, परंतु तो बहुतांश ठिकाणी एका सिंगल माणसाबरोबर लढताना दाखवला गेलाय. परंतु दांडपट्टा हे शस्त्र बनवलंच या गोष्टीसाठी गेलं होतं. जेव्हा एकापेक्षा जास्त शत्रू आपल्या विरोधात लढत असतील तेव्हा दांडपट्ट्याचा वापर केला जायचा आणि एकापेक्षा जास्त शत्रूंबरोबर लढण्यासाठी हा दांडपट्टा बनवण्यात गेला होता आणि तो दांडपट्टा आपल्याला योग्य प्रकारे या चित्रपटाच्या टीजर मध्ये आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यामुळे आता खूप जास्त एक्साइटमेंट झाली की कधी हा चित्रपट येतोय. आणि टीजर मध्ये औरंगजेब एक खूप जबरदस्त वाक्य बोलतो की शिवा गया लेकिन सोच जिंदा छोड गया. म्हणजे याचा अर्थ होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन छत्रपती श्री संभाजी महाराज हे कशा प्रकारे लढत होते ते दाखवण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये विकी कौशल खूप जबरदस्त दिसतोय. विकी कौशलच्या ॲक्टिंगचा मी पूर्वीपासून फॅन आहे. विकी कौशलचा उरी म्हणा किंवा सॅम बहादूर म्हणा किंवा त्याचा सरदार उधम सिंग म्हणा, त्याच्यामध्ये जो कॅरेक्टर तो घेतो ते कॅरेक्टर अतिशय उत्कृष्टपणे मांडण्याचा प्रयत्न त्याचा असतो आणि खूप जबरदस्त पद्धतीने तो मांडतो. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा रोल हा विकी कौशल हा तुफानी आणि जबरदस्त करेल याच्यामध्ये कुठलीही शंका आपल्या मनामध्ये नाही आहे. आता चित्रपटाचा टीजर तर खूप जबरदस्त आहे, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येणार म्हटल्यावर काही लोकांच्या पोटात आता गोळा यायला सुरुवात झाली असेल. बात सही आहे. त्याच्या पोटात दुखायला लागला असेल, त्यांना मळमळायला लागला असेल. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण औरंगजेब जरी 400 वर्षांपूर्वी मेला असेल तरी त्याच्या काही अवलादी अजूनही या आपल्या देशामध्ये शिल्लक आहेत आणि त्यांना वारंवार अशा काही गोष्टी घडल्या की त्यांच्या पोटामध्ये दुखू लागतं. त्यांना मुघलांविषयी खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे औरंगजेबाचं म्हणा किंवा अफजल खानाचं म्हणा त्यांच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे औरंगजेबाच्या विषयी कोण काय बोललं की औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला ते जातात. त्याबरोबर अफजल खानाचा वध जर दाखवला तर त्यांना खूप त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, कारण का औरंगजेब आणि अफजल खान हे त्यांचे खूप मोठे आयडॉल. परंतु छावा चित्रपटाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांना एक विनंती असेल की यापूर्वी ज्या प्रकारे या सर्वांच्या बिग्रेडे लोकांच्यामुळे किंवा अशा काही जी लोक आहेत त्यांच्या लांगुल चालण्यासाठी काही लोकांनी महाराजांचा इतिहास तोडून मोडून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. यापूर्वी देखील अनेक चित्रपट आले. जेव्हा तानाजी मालुसरे यांचा चित्रपट आला होता त्याचा ट्रेलर आणि टीजर बघून आम्ही खूप खुश झालो होतो.
आणि खूप मस्त चित्रपट असेल याची अपेक्षा आपण करत होतो. परंतु त्या चित्रपटामध्ये देखील काही अशा गोष्टी दाखवल्या गेल्या ज्या दर्शवतात की या लोकांच्या दबावामुळे ते दाखवल्या गेल्या. त्याच्यामध्ये पण एक छोटा माणूस घुसवला गेला आणि त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर कुठेही त्याची नोंद नाही किंवा कुठेही त्याचा उल्लेख नाही, अशा गोष्टी काही लोकांना खुश करण्यासाठी या आपल्या इतिहासामध्ये घुसवल्या जातात. आणि मग काय होतं की असे चित्रपट आपल्या पुढच्या पिढीची लोक पाहतात आणि त्यांना असं वाटतं की खरोखरच हे कॅरेक्टर होते असतील, कारण का आपल्याकडे इतिहास वाचणारे लोक खूप कमी आहेत. ह्या चित्रपटांच्या माध्यमातून किंवा टीव्ही सिरियलच्या माध्यमातून जो काही इतिहास दाखवला जातो तोच खरा आहे असे मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे हे चित्रपट जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही गोष्टी पूर्वी याच्यामध्ये केल्या गेल्या आहेत, परंतु या चित्रपटामध्ये तशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. कारण का छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, अखंड हिंदुस्थानचे आयडॉल आहेत. त्याच्यामुळे त्यांचा इतिहास हा त्यांचा खरा पुरा इतिहास दाखवला गेला पाहिजे आणि तो या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जावा. असल्या बिग्रेडी ज्या लोकांचा हा चित्रपट येणार असं समजल्यावर पोटात दुखू लागले अशा लोकांना बळी न पडता हा चित्रपट योग्य आणि छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर हे नाव कशासाठी गेलं गेलंय हे सगळं लक्षात ठेवून त्यांचा खरा इतिहास या चित्रपटातून मांडला जावा, एवढीच एक विनंती आहे. बाकी या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा चित्रपटाचा टीजर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय असं नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.